वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे। या घडीची महत्त्वाची बातमी, राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातील मनसेच्या सर्व कार्यकारिणी बरखास्त होणार अशी सूत्रांची माहिती आहे। नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती होणार अशी सूत्रांनी माहिती दिली आहे। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे सध्या नाशिक दौऱ्यावर होते। 3 दिवसांचा हा दौरा होता, पण दुसऱ्या दिवशीच दौरा अर्धवट सोडून दौरा आटपून राज ठाकरे मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। आता एक महत्त्वाची बातमी मनसे संदर्भात समोर येताना दिसते। महापालिका निवडणुकांच्या या सगळ्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे मोठा निर्णय घेण्याची चिन्हे आहेत। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी महेश महाले यांच्याकडून। महेश, राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातील मनसेच्या सर्व कार्यकारिणी बरखास्त होणार असल्याचं चिन्ह आहे, का अधिक माहिती आहे? अगदी खरं आहे लागवी। खरं बघितलं गेलं तर राज ठाकरे यांचा 3 दिवसांचा नाशिकचा हा दौरा होता, मात्र हा दौरा त्यांनी एकच दिवसात आटोपत आज मुंबईला रवाना होणार आहे। खरं तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका बघता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील मनसेच्या कार्यकारिणी बरखास्त होणार असल्याची देखील सूत्रांची माहिती आहे आणि या ठिकाणी नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती होणार असल्याची जी माहिती आहे ती सूत्रांकडून दिली जाते। खरं तर विधानसभा निवडणुकीमध्ये निराशाजनक परिस्थिती पाहून राज ठाकरे यांनी हा मोठा निर्णय घेण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात येत आहे। त्याचबरोबर निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना या 1 दिवसाच्या दौऱ्यामध्ये राज ठाकरे यांनी देखील खडसावले आहे, कारण अंतर्गत गटबाजीमुळे पक्षाचे नुकसान होत असल्याचे देखील पदाधिकाऱ्यांना याबाबत खडसावण्यात आलेले। त्यामुळे येत्या काही काळामध्ये राज ठाकरे एक मोठा निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही। निश्चित। महेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीकरता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।